नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तुमच्या 5व्या सेमिस्टरमधील इतिहास विषयाचा जो 9वा पेपर आहे DSC हिस्ट्री फर्स्ट, त्याचं नाव आहे हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया 1857 ते 1947. या पेपरमध्ये आपल्याला या 5व्या सेमिस्टरसाठी 4 घटक अभ्यासायचे आहेत. या 4 घटकांचं एकूण गुणदान हे 75 आहे. याच्यामध्ये इंटरनल 35 गुण आहेत आणि थेरी एक्झाम ही 40 गुणांची आहे. तर या सेमिस्टर 5वा आणि पेपर 9वा हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया या पेपरमधील जे 4 घटक आहेत, तर या 4 घटकांची माहिती आज आपण घेऊ. याच्यातला पहिला घटक आहे अपरायझिंग ऑफ 1857, 1857चा उठाव. अपरायझिंग म्हणजे उठाव, उदय. याच्यातलं पहिलं बीट आहे कॉजेस, म्हणजे 1857च्या उठावाची कारणे. कॉजेस म्हणजे कारणे. बी आहे कोर्स, यानं व्यापलेला भूभाग. 1857चा उठाव हा पूर्ण भारतभर झाला का भारतातल्या काही संस्थानिकात, काही शहरामध्येच, काही गावांमध्येच झाला, याची माहिती. आणि याच्यानंतर आहे तिसरं बीट सी, कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम. 1857च्या उठावाचे परिणाम. याच्यानंतर प्रकरण दुसरं आहे, घटक दुसरा, रिलिजियस अँड सोशियल रिफॉर्म मूव्हमेंट. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ. रिफॉर्म म्हणजे सुधारणा, मूव्हमेंट म्हणजे चळवळ, सोशियल म्हणजे सामाजिक, रिलिजियस म्हणजे धार्मिक. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ मग ही कुणी सुरू केली, तर याच्यासाठी पुन्हा 4 उपघटक आहेत. याच्यामध्ये अ आहे ब्राह्मो समाज, ब आहे प्रार्थना समाज, क आहे सत्यशोधक समाज आणि ड आहे आर्य समाज. या 4ही समाजाचा अभ्यास आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आपल्याला या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीच्या घटकामध्ये करावयाचा आहे. याच्यानंतर प्रकरण तिसरं आहे इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय सभा. काँग्रेसचा मराठीमध्ये अर्थ सभा असा होतो. भारतीय राष्ट्रीय सभा. याच्यामध्ये पहिलं बीट आहे अर्ली असोसिएशन्स, म्हणजे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वीच्या संघटना. ब आहे राईज ऑफ नॅशनलिझम, राष्ट्रवादाचा उदय. त्याच्यानंतर सी, क आहे इस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना. आणि ड आहेत मॉडरेट फेस
महत्त्वपूर्ण चेहरे म्हणू ज्याला आपण, किंवा मार्गदर्शक जी काही याच्यामध्ये नेतेमंडळी होती, याच्यामध्ये पहिलं नाव आहे दादाभाई नौरोजी, दुसरा आहे फिरोजशाह मेहता, तिसरा आहे महादेव गोविंद रानडे आणि चौथा आहे गोपाळ कृष्ण गोखले. याच्यानंतर घटक आहे चौथा, राईज अँड ग्रोथ ऑफ एक्स्ट्रीमिझम. राईज म्हणजे उदय आणि एक्स्ट्रीमिझम म्हणजे जहाल वाद. जहाल वादाचा उदय आणि त्यांची कार्यप्रणाली. याच्यामध्ये पहिलं बीट आहे कॉजेस ऑफ राईज ऑफ एक्स्ट्रीमिझम अँड इट्स आयडिओलॉजी. जहालवादाच्या उदयाची कारणे आणि त्यांची विचारसरणी. ब आहे सुरत काँग्रेस 1907. राष्ट्रीय सभेचं सुरतमध्ये जे 1907चं अधिवेशन झालं, की ज्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये वितुष्ट आलं, असे गट पडले. या अधिवेशनाची माहिती आपल्याला या बीटमध्ये घ्यायची आहे. सी आहे अचिव्हमेंट ऑफ, योगदान. कुणाचं योगदान, तर याच्यामध्ये पहिलं नाव आहे लाला लजपतराय, दुसरा आहे बाळ गंगाधर टिळक, तिसरा आहे बिपिनचंद्र पाल. म्हणजे जहाल मतवादी विचारसरणीची ही जी काही त्रिकूट आहे, या ज्या त्रिमूर्ती आहेत लाल बाल पाल, यांची माहिती आपल्याला या सी बीटमध्ये घ्यायची आहे. आणि याच प्रकरणातलं, याच घटकातलं शेवटचं बीट आहे होम रूल मूव्हमेंट. होम रूल चळवळ, सो कायदा सो शासन चळवळ. या 4 घटकांचा अभ्यास आपल्याला पेपर क्रमांक 9, ज्याला DSE हिस्ट्री फर्स्ट असं म्हटलं जातं, हा डिसिप्लिनचा पेपर आहे. तुम्हाला मार्किंगसुद्धा मी सांगितली. याच्यानंतर आपण या 5व्या सेमिस्टरमधील आपला जो 10वा पेपर आहे त्याची माहिती घेऊ. हा जो आपला 10वा पेपर आहे DGE, हा जेनेरिक आहे, हिस्ट्री फर्स्ट. 9वा पेपर आहे DSE फर्स्ट आणि 10वा पेपर आहे DGE फर्स्ट, सेमिस्टर 5वे, BA थर्ड इयर. आणि या पेपरचं नाव आहे सोशियल रिफॉर्मर इन मॉडर्न महाराष्ट्र. आधुनिक महाराष्ट्रातील सामाजिक सुधारक. याच्यामध्ये आपल्याला 4 प्रकरणं दिलेली आहेत. या 4 प्रकरणांमध्ये पहिलं प्रकरण आहे बॅकग्राऊंड ऑफ सोशियल रिफॉर्म्स. सामाजिक सुधारणेची पार्श्वभूमी. याच्यामधलं पहिलं बीट आहे रिलिजियस कंडिशन ऑफ 19th सेंच्युरी. 19व्या शतकातील धार्मिक परिस्थिती. दुसरा आहे सोशियल कंडिशन इन 19th सेंच्युरी. 19व्या शतकातील सामाजिक परिस्थिती. आणि तिसरा आहे पॉलिटिकल कंडिशन इन 19th सेंच्युरी. 19व्या शतकातील राजकीय परिस्थिती. या तिन्ही परिस्थितींचा अभ्यास आपल्याला या प्रकरण पहिल्यामध्ये करायचा आहे. प्रकरण दुसरं आहे महात्मा ज्योतिराव फुले.
याच्यामधलं पहिलं बीट आहे अर्ली लाईफ म्हणजे त्यांचं जीवनचरित्र. दुसरं आहे सोशियल वर्क सामाजिक कार्य. आणि तिसरं आहे एज्युकेशनल वर्क शैक्षणिक कार्य. म्हणजे महात्मा फुलेंचं जीवनचरित्र, त्यांनी केलेलं सामाजिक कार्य आणि त्यांनी केलेलं शैक्षणिक कार्य आपल्याला या दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासावयाचं आहे. प्रकरण तिसरं आहे गोपाळ गणेश आगरकर. याच्यामध्ये 2 बीट आहेत. याच्यातलं पहिलं बीट आहे अर्ली लाईफ जीवनचरित्र किंवा प्रारंभिक जीवन. ब आहे सोशियल वर्क सामाजिक कार्य. आणि या पेपर DG फर्स्टमधला शेवटचा घटक आहे विठ्ठल रामजी शिंदे. या समाजसुधारकाच्या बाबतीतसुद्धा आपल्याला त्यांचं प्रारंभिक जीवन अर्ली लाईफ आणि सोशियल वर्क सामाजिक कार्य अभ्यासायचं आहे. तुम्हा TYच्या विद्यार्थ्यांसाठी 5वं सेमिस्टर फार सोपं आहे. निश्चितच या सगळ्या गोष्टी याच्यातल्या जवळजवळ 50 ते 60% गोष्टी तुमच्या अभ्यासातून गेलेल्या आहेत. आज आपण आपल्या DSE फर्स्ट आणि DG फर्स्ट या दोन्हीही पेपरमधील पाठ्यक्रमाचा लेखाजोखा घेतलेला आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण DSE फर्स्टमधील प्रकरण पहिलं जो आहे त्याचा अभ्यास करूयात. मी आज याच ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद.